नमस्कार, आपण पाहता TV9 मराठी. मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो. आता रडत बसायचं नाही, आता दहशतवाद्यांचं शिर हवंय. दुसरा सर्जिकल स्ट्राईक नव्हे तर सडेतोड प्रत्युत्तर. भरपूर उडवले शांततेची कबुतरं आणि आता देश शेवटचा न्याय मागतोय. वीर शहीदांच्या मृत्यूचा हिशेब आता प्रत्येक देशवासी मागतोय. हाऊ इज द जोश बोलून काम नाही. 56 इंचाची छाती जर असेल तर वीर जवानांच्या बलिदानाचा बदला घ्या, या भावना या सगळ्या देशाच्या आहेत. हा क्रोध आहे जनतेच्या मनातला. खून का बदला खून. भ्याड हल्ल्याचा घेणार बदला. बलिदान जाणार नाही व्यर्थ. सर्जिकल स्ट्राईक नाही तर द्या सडेतोड उत्तर. पाकिस्तानच्याही राहील लक्षात. भारतीय जवान घेणार बदला. हे फोटो बघून कोणत्याही भारतीयाचं रक्त सळसळणार नाही असं होणार नाही. जवानांच्या शरीराचे तुकडे विखुरले गेलेत. धड इथे तर शिर तिथे. जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथील CRPFच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतरची ही छायाचित्र आहेत. हे फोटो गोरीपोरा परिसरातले आहेत, जिथे दहशतवाद्यांनी IED स्फोटकांनी गुरुवारी हल्ला केला आणि त्यात 44 CRPF जवान शहीद झाले, तर 30हून अधिक जवान गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. स्फोटकांनी भरलेल्या हल्ल्यानंतर रस्त्यावर सर्वत्र रक्तच रक्त सांडलं होतं आणि मृतदेहाचे तुकडे इतरत्र विखुरले गेले होते. ही छायाचित्र मन हेलावून टाकणारी आहेत. मात्र आता ही रडत बसण्याची वेळ नाहीये. आपला राग आपल्या छातीत असाच तुमसवत ठेवा. ही छायाचित्र बघवली जाणार नाहीत, मात्र तरीही ही छायाचित्र नीट पहा. जवानांच्या रक्तानं जमीन माखली आहे. हे बघून हृदय पिळवटून जातंय, कारण धमाकाच एवढा मोठा होता की जवानांच्या बसच्याही चिंधड्या झाल्या. तिथे जवानांच्या शरीराचं काय? एकाही जवानाचा मृतदेह संपूर्ण अवयवासह मिळाला नाही. जिकडे शेकडो फुटावर गाडींचे पार्ट उडाले, तिथे जवानांच्या शरीराचं काय हाल झाले असतील हे यावरून दिसून येतंय. त्यात आपापल्या आप्तांच्या मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या जागेवरून जमावणाऱ्या या जवानांच्या नातेवाईकांच्या मनावर काय बेतत असेल याचा जरा विचार करा. स्फोटामुळे गाड्यांवर ठिकठिकाणी छेद पडले. 2500हून अधिक जवानांचा ताफा जम्मूहून पुलवामाकडे जात होता आणि याच दरम्यान दहशतवाद्यांनी जवानांना टार्गेट केलं. या आत्मघाती हल्ल्याची शिकार CRPFची बस झाली. पुढच्या बसमध्ये 42 आणि तिच्या मागच्या बसमध्ये 39 जवान बसले होते. एक कार या ताफ्यात घुसली आणि बसला धडक देत एक मोठा स्फोट झाला. त्यानंतर रस्त्यावर सर्वत्र रक्ताचा सडा आणि जवानांच्या चिंधड्या झालेलं शरीर पसरलं होतं. आता या दहशतवाद्यांना उत्तर देण्याची वेळ आली आहे. 44 जणांचं हे बलिदान व्यर्थ जाऊ न देता ते लक्षात ठेवण्याची ही वेळ आहे. देशात पाकिस्तानबद्दल भयंकर चीड निर्माण झाली आहे आणि आपल्या जवानांच्या रक्तानं खेळणाऱ्यांशी बदला घेतल्याशिवाय हा राग आता शांत होणार नाही. इरफान कुरेशी, TV9 जम्मू काश्मीर. आणि नेमक्या काय घडामोडी घडणार आहेत त्यावरती एक नजर टाकूयात. पंतप्रधान मोदी सकाळी 9 वाजता उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह पुलवामात दाखल होतील. NIAची 12 अधिकाऱ्यांची टीम घटनास्थळी दाखल होईल. NSG आणि NIA संयुक्त तपास करणार आहेत. मात्र अत्यंत चिडणारी अशी सगळी ही घटना. मात्र आणखी किती दिवस आपण असेच आपल्या जवानांचे, शहीद जवानांचे मृतदेह बघणार आहोत, हा खरा प्रश्न आहे. मान्यवर माझ्या सोबत आहेत. थेट प्रश्न त्यांना आपण विचारणार आहोत. अभय पटवर्धन जी आहेत नागपुरात आपल्या सोबत आहेत, तर अरुण सावंतजी प्रवक्ते काँग्रेस इथं माझ्यासोबत, हेमंत महाजनजी सेवानिवृत्त ब्रिगेडियर पुण्यात आपल्या सोबत आहेत. सगळ्यांचं स्वागत. मात्र सगळ्यात पहिला प्रश्न हेमंत महाजनजी तुम्हालाच विचारतो, काय करावं आता तुम्ही सांगा ना.
कारण आज साऱ्या देशाला प्रश्न पडलेला आहे, आणखी किती अशा प्रकारे आपले जवान शहीद होणार आहेत. रोजच्या रोज हा आकडा वाढत चाललेला आहे. आणि आता हा हल्ला आपण बघितलाय. हल्ला झाला की देशवासियांच्या भावना तेवढ्यापुरत्या तीव्र असतात, मात्र त्याच्यानंतर पुन्हा सगळं थंड होतं. मात्र आता एक आमचा जवान मारला, आता आम्ही 100 त्यांचे दहशतवादी मारू किंवा सैनिक मारू असं सांगणार. काय झालं आता पुढे, काय करायला हवं? आता आरपारची लढाई व्हायला हवी, बस झालं आता. मला वाटतं आपण मी ब्रिगेडियर महाजन बोलतोय. मला वाटतं आपण प्रश्न मला विचारला आहे, कारण मध्ये आवाज थोडा कापला जात होता. मी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. हो मी उत्तर देतो आहे. आपण असं विचारलंय की पुढे काय करायचं, आणि आपण नुसते हातावरती हात ठेवून बसतो. तर हे पहिलं आपलं विधान थोडं चुकीचं आहे. सैन्याच्या लेव्हलला ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचे हल्ले होतात त्याचं प्रत्युत्तर दिलं जातं, आणि आपलं जे नुकसान होतं त्यापेक्षा नक्कीच आपण जास्त नुकसान पाकिस्तानचं आणि दहशतवाद्यांचं करतो. परंतु आपले 10 जवान गेले आणि त्यांच्यापुढे तर हा जो दहशतवादाचा प्रश्न आहे हा संपणार नाहीये. आपल्याला एक कळायला पाहिजे. तुमचा पहिला प्रश्न होता की आपण हे किती वेळ सहन करायचं. आपण हे 1984 पासून सहन करतो. आणि जर मला विचारलं तर मी एवढंच सांगेन की हे अजून आपल्याला अनेक वर्ष सहन करावं लागेल. तुम्हाला तुमची सहनशक्ती वाढवावी लागेल. कारण आहे की पाकिस्तान या सगळ्या दहशतवादी हल्ल्यांच्या मागे आहे, आणि पाकिस्तानला करायला चीन पण त्यांना मदत करतो आहे. सध्या मी जास्त विषय बदली करत नाही, कारण त्याचा आपल्याला बोलायला वेळ मिळणार नाही. परंतु अफगाणिस्तान परिका परत जात आहे, आणि तिथे पाकिस्तान राष्ट्र बनणार आहे, तिथे शांती आणण्याकरता. आणि दहशतवादी उलटे नंतर पाकिस्तान भारतामध्ये पाठवण्याचा प्रयत्न करेल. तर त्याच्यामुळे दहशतवाद हा येणाऱ्या दिवसामध्ये कमी व्हायच्या ऐवजी वाढणारच आहे. याच्यामध्ये ऍटलिस्ट लष्करी तज्ञ आहेत, त्यांच्या मनात काही शंका नाही. बाकी लोकांना जे बोलायचं ते बोलू दे की 6 महिन्यात असं होईल, 8 महिन्यात तसं होईल, 1 वर्षात असं होईल. परंतु हे अजून पुष्कळ वेळ चालणार आहे. तर म्हणून दहशतवादाचा मुकाबला करण्याकरता आपल्याकडे एक लॉंग टर्म प्लॅन पाहिजे. आणि ज्या प्लॅन मध्ये तो प्लॅन तर सैन्याकडे नक्कीच आहे. याचं कसं घ्यायचं, आर्टिलरी फायरिंग करून घ्यायचं की मॉर्टर्स फायरिंग करून घ्यायचं, की अँटी टँक गायडेड मिसाईलचा वापर करून पाकिस्तानी सैन्याचं नुकसान करायचं, की पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करायचा, की हेलिकॉप्टर गनशिपचा वापर करायचा, की अजून जायचं, अजून पुढे जायला अनेक गोष्टी आहेत, एअरफोर्सचा वापर करायचा. या सगळ्या गोष्टी करण्याकरता आहेत, आणि या होत असेल आणि तो केला जाईल. परंतु मला वाटतं आज महत्वाचं असं आहे की जे आपण टीव्ही चॅनलवरती पुन्हा पुन्हा बघतो आहे की आज आपण आपापसामध्ये खास तर भांडण्यामध्ये गुंतलेले आहेत, आणि त्याच्यामुळे देशाच्या संरक्षण सिद्धतेकडे दुर्लक्ष होत आहे. पण हल्ला केला, प्रतिहल्ला केला, त्याचं उत्तर जबाबी उत्तर त्यांनी पण दिलं. पुन्हा आपण अजून जास्त प्रतिहल्ला केला, तर या सगळ्यांचं रूपांतर एक पारंपरिक लढाईमध्ये होऊ शकतं आणि होईच. तर त्याकरता सुद्धा आपण तयार राहायला पाहिजे. गेले 6-7 आपण बघत असाल तर आपल्या टीव्ही चॅनलवरती आणि अनेक चॅनलवरती राफेलचा मुद्दा हा पुढे आणण्यात आला, आणि राफेल विमान ज्याची गरज आहे ते आपण येऊ दिलं नाही. आपल्याला कल्पना असावी की जर युद्ध झालं पाकिस्तानशी तर चीन सुद्धा आपल्याला त्रास देईल, आणि आपल्याला दोन्ही देशांशी लढण्याकरता तयार राहावं लागेल. आणि मी काही फारशी गुप्तहेर माहिती सांगण्याचा प्रयत्न करत नाहीये. मी हवाई दलाचे प्रमुख एअर मार्शल धनोआ यांनी जे ओपन डोमेन मध्ये सांगितलं ते सांगतो आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की 31 स्क्वॉड्रनच्या ताकदीमुळे आम्ही पाकिस्तानी आणि चीनशी एकदम लढाई करू शकत नाही. आम्हाला राफेलची गरज आहे. राफेल हे केवळ एकच शस्त्र आहे, याच्याशिवाय अनेक शस्त्र आहेत. आणि मी माझ्या स्टेटमेंटमध्ये अनेक वेळा म्हटलं होतं, आणि आपण ते ऐकलं असावं अशी काही माझी अपेक्षा नाहीये की कुठल्याही प्रकारामध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर ज्यांनी केला त्याला शिक्षा द्यावी, नसेल झाला तर त्यांना शिक्षा द्यावी. परंतु जे शस्त्र आहे, शस्त्र सिद्धता आहे ते थांबवू नये, कारण त्यामुळे नुकसान जे होत आहे ते इंडियन आर्म फोर्सेसचं होत आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारला आहे की पुढे किती, त्याचं उत्तर आहे की अजून करायला काय पाहिजे. काही शॉर्ट टर्म मेजर्स आहेत जे आपल्याला लगेच करता येतील, काही मिडल टर्म आहेत, काही लॉंग टर्म आहेत. पण याच्यामध्ये लक्षात ठेवावं की या दहशतमध्ये 2 पैलू आहेत. एक तर काश्मीर खोऱ्यामध्ये पसरलेला उग्रवाद. आपण 2018ची आकडेवारी बघितली तर आपण जवळजवळ 280 दहशतवादी मारले, की जी एक अतिशय मोठी अचीवमेंट आहे. परंतु असं होऊन सुद्धा जे दहशतवादी कशामध्ये आहेत
त्यांची संख्या काही कमी झालेली नाही. 15 ते 20% दहशतवादी घुसखोरी करून पाकिस्तान मधून LOC मधून किंवा इतर भारतामध्ये घुसले आणि 70-80% आसपास जे तिथले लोकल युवक होते की जे उग्रवादाचा काही जण उग्रवादाचा रस्त्याकडे जात आहेत त्यांनी बदली झाली. म्हणजे आपण दहशतवादी मारले तरी पण त्यांची जी शक्ती आहे, जो नंबर आहे, जो आकडा आहे तो नक्कीच म्हणजे पुन्हा मी येतो कारण हा महत्वाचा मुद्दा आहे आपल्याला. काश्मीर सर पुन्हा तुमच्याकडे मी येतो. कर्नल अभय पटवर्धन देखील आपल्या सोबत आहेत. कर्नल अभय पटवर्धन, बघाशी मी जो मुद्दा मांडला त्याचा अर्थ हा होता की आपले आर्म फोर्सेस जे आहेत ते प्रचंड मेहनत घेत आहेत, त्यांचं प्लॅनिंग वाखाणण्याजोगं आहे, याबद्दल काही वाद नाही. मात्र हे सगळं होत असताना राजकीय इच्छाशक्ती त्याला मिळते का, मग काय नेमके उपाय करायला हवेत, हा खरा तर माझा एक मुद्दा होता. त्याविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं? कारण आपण बघितलं रोजच्या रोज आपले जवान शहीद होत आहेत. काय लॉंग टर्म उपाय सुचतात तुम्हाला आणि आता इमिडिएटली काय करायला हवं? अगदी बरोबर म्हणाले तुम्ही वैभव, तुम्ही अगदी बरोबर म्हणाले. ही जी लढाई आहे ही आपल्या 3 फ्रंटवर लढायची आहे. जसं महाजन सरांनी सांगितलं की एकतर पाकिस्तानमध्ये जाऊन लढायची, ती सैन्य त्याच्यावर, लष्कर पूर्ण त्याच्यावर तयारी करताय आणि वेळ येतात ते केल्या जाईल. जसं काल मोदींनी सांगितलं ना, आज बहुतेक जेव्हा 9 वाजता मीटिंग होईल त्यावेळेला या मुद्द्यावर आणि या पर्यायावर विचार येईल आणि त्याचा काही ठोस निर्णय घेतला जाईल, केव्हा, कुठे, कधी आणि कसं यांना मारायचं. दुसरा मुद्दा आहे की आपण खोऱ्यामध्ये काय लढू शकतो, राजकारण्यांचं काय याच्यामध्ये योगदान आहे. आता आज महबूबा मुफ्तींनी म्हटलं की एका सर्जिकल स्ट्राईकनी काही होत नाही. थेरॉटिकली त्यांचं म्हणणं बरोबर आहे, पण त्यावेळेला तो सर्जिकल स्ट्राईक जो झाला तो उरीच्या कारवाई करता पाकिस्तानला दणका देण्यासाठी झाला होता. आता याच कारवाईला दणका देण्यासाठी परत होईल आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की महाजन सरांनी जसं सांगितलं की आपण 250च्या वर दहशतवादी मागच्या वर्षी मारले, पण एक लक्षात ठेवा की सगळे दहशतवादी मेले, त्यांचं लिडरशिप सुद्धा तिथनं संपलेली असणार एवढ्या लोकांच्या मध्ये, पण तरी पण हा हल्ला झाला, याचा आपण विचार करण्याची जरूर आहे. एवढा मोठा जो इथे यांनी IED तयार केला होता 250 किलो RDXचा, तो तयार करायला एका मोठ्या तज्ज्ञाची जरूर आहे. आणि हा तज्ज्ञ म्हणजे त्यांच्याकडे एकच आहे जैश ए मोहम्मदकडे, तो म्हणजे रशीद नावाचा एक माणूस आहे जो पाकिस्तानमधनं काम करतो. याचा अर्थ असा की या माणसाने भारतामध्ये येऊन हा IED तयार केला असणार. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्व्हॉय चालतो त्यावेळेला त्याची जेव्हा जुळवाजुळव सुरू असते, त्या जुळवाजुळवीला लोकांना त्याची माहिती पडते आणि ते लोकांनी जे आतमध्ये आपले इथे लोक आहेत, जयचंद लोक, त्या लोकांनी ही खबर दहशतवाद्यांना दिली असणार. आणि त्याच्यामुळे हा लोकल कनेक्शन सर जे आहे ते देखील हुडकून लवकर काढायला हवा. 6 दिवस बंद होता. अगदी बरोबर आहे, ते हुडकून त्यांना काढायला पाहिजे. दुसरं म्हणजे राजकारणी आणि मानवाधिकारी हे जे आमच्या मार्गामध्ये खुडा घालतात त्यांचा जो वचक आहे किंवा सुप्रीम कोर्टाचा वचक आहे तो आमच्यावरनं उठवायला पाहिजे. सेनेला तुम्ही पूर्णपणे स्वातंत्र्य द्या. आम्ही लोकांनी खालिस्तानच्या दहशतवाद्यांचा सुद्धा समाचार घेतला होता, तर या लोकांची आमच्या समोर काय बिशाद आहे. पण तिथे आम्हाला पूर्ण सरकारने पाठिंबा होता सरकारचा. कुठल्याही गोष्ट लोक आमच्या मागे नव्हते, आमच्या कधी क्रिटिसिझम होत नव्हतं कुठल्याही ॲक्शन करता. इथे मात्र एक गोळी मारली तरी क्रिटिसिझम होतं, पॅलेट गन मारला तरी क्रिटिसिझम होतं, एक माणूस मेला तरी क्रिटिसिझम होतं. हे जेव्हा 55 किंवा 44 आपले जवान मेलेले आहेत, याच्या विरुद्ध एकाही लोकांनी जे कॅन्डल मार्च काढतात कुणाही आतापर्यंत निषेधाचा स्वर उचललेला नाही आहे. लोकांना हे कळायला पाहिजे की आपले जे जवान आहेत त्यांचं रक्त म्हणजे सवंग नाही आहे. आपल्या जवानांचं रक्त सवंग नाही आहे, त्याचा बदला घ्यायला पाहिजे. पण त्या बदल्याकरता लष्कराच्या मागे, पोलिसांच्या मागे जनता उभी राहिली पाहिजे, देशातली जनता उभी राहिली पाहिजे, देशातलं सरकार उभं राहिलं पाहिजे, राज्य सरकार उभं राहिलं पाहिजे, पोलीस उभे राहिले पाहिजे, तरच हे शक्य होईल. ही 3 फ्रंट वॉर आहे, एक पाकिस्तानची, एक आतल्या लोकांची आणि एक आपल्या इथल्या जयचंदांची. या तिन्ही फ्रंटवर एक साथ जेव्हा लढाई होईल तेव्हाच हा दहशतवाद आटोक्यात येईल. दहशतवाद आटोक्यात येणार नाही असं नाही, काही वेळ लागेल पण नक्कीच होईल. जर 1984 पासून आणि 1987 पर्यंत 4 वर्षामध्ये आपण खालिस्तानचा दहशतवाद काबूमध्ये आणला, तर हा दहशतवाद काबूमध्ये आणायला काही
कसब लागणार नाही, फक्त आम्हाला पूर्ण तुम्ही स्वातंत्र्य द्या, काही दिवसातच हे होईल. मानवाधिकाराच्या गप्पा मारू नका, लोकांवर काय होत आहे त्याचा विचार करू नका, पूर्ण स्वातंत्र्य द्या, तर हा दहशतवाद संपेल, यामध्ये काही शंकाच नाही. आपल्या आर्म फोर्सेस खूप सक्षम आहेत, मात्र सगळ्यात महत्वाचं की त्यांना फ्री हँड देणं हे अत्यंत गरजेचं आहे. अर्थात मानवाधिकार कार्यकर्ते मोठमोठे आणि त्याचबरोबर राजकारणी हे करणार का, हा देखील खूप मोठा प्रश्न आहे. छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर अगदी लगेच परततोय, कारण राजकारण्यांना देखील हाच प्रश्न आपण विचारणार आहोत की राजकीय इच्छाशक्ती सैनिकांच्या पाठी उभी राहणार आहे का. छोट्याशा ब्रेक नंतर आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. सारा देशामध्ये आता संतापाची लाट आहे, मात्र सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे दिल्लीकडे, कारण दिल्लीत आज काय महत्वाचे निर्णय होतात हे आता बघावं लागेल. मात्र बदला घ्या प्रत्येक भारतीयाची हीच भावना आहे. थेट जाऊया तर वैशाली मालेवाल माझी सहकारी आपल्या सोबत थेट दिल्लीत नाही. वैशाली, अत्यंत महत्वाचा असा दिवस, कारण आपण बघतोय 9 वाजता उच्चस्तरीय बैठकीला सुरुवात होईल. पंतप्रधान काय नेमका निर्णय घेतात यानंतर याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल. काय घडामोडी नेमक्या दिल्लीत आज? वैभव, आज 9:15 वाजता ज्या प्रकारची बैठक घेतली, सीसीएसची बैठक आहे, त्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अजित डोवाल, वित्तमंत्री, रक्षा मंत्री, गृहमंत्री, विदेश मंत्री असे सगळे तिथे उपस्थित असणार आहेत. आणि इथनं आता डिसाईड होईल की समोरची काय प्लॅनिंग असेल. पुन्हा एकदा सर्जिकल जो अटॅक झाला लास्ट टाइम तसं केलं जाईल, ऑपरेशन केलं जाईल की आणखी काय प्रयत्न असेल हे जाणून घेणं महत्वाचं असणार आहे. त्याशिवाय 11 वाजता राजनाथ सिंग हे देखील पुलवामाला जाणार आहे. एनआयएची एक टीम जाणार आहे. सिक्युरिटी फोर्सेस आणखी जास्त वाढवल्या जाऊ शकते. असे अनेक पर्याय आहेत जे त्याच्यावर विचार सुरू आहे आणि त्याच्याकरिता काही टीम जे आहे ते 10 वाजतापर्यंत पोहोचवण्याचं काम देखील सुरू केलेलं आहे. महत्वाचं म्हणजे आजचा जो दिवस आहे हा टोटली ज्या पुलवामामध्ये काल जो अटॅक झाला त्याच्यावर देण्यात आलेला आहे. शिवाय संयुक्त राष्ट्रामध्ये हा मुद्द्याला कसं आणखी वरचढून घेता येईल, अजद मजूर जो आतंकी आहे त्याला कसा तिथं ब्लॅकलिस्टेड करता येईल याकरता हा प्रयत्न सुरू असणार आहे. आणि इतर जे देश आहेत ते देखील भारताच्या सोबत आहे. महत्वाचं म्हणजे ज्या प्रकारचा काल जो अटॅक झाला तो अतिशय निंदास्पद आहे आणि त्यात पाकिस्तानाचा हात नाही असं पाकिस्तानकडनं म्हटलं जात आहे. परंतु ज्या प्रकारची रिपोर्ट येत आहे आणि 8 फरवरीला या प्रकारची जी आहे अलर्ट देण्यात आलं होतं की असा अटॅक होऊ शकते, त्यानंतरही आज हा अटॅक झाला आणि आपल्याला थांबवता का आलं नाही यावर देखील चर्चा होणार आहे. अशा अनेक मुद्दे ज्याच्यावर आज चर्चा होणार आहे. नक्कीच अनेक मुद्दे आहेत त्याच्यावरती चर्चा होणार आहे. वैशाली, तुर्तास धन्यवाद. पुन्हा तुझ्याकडे तो तुमच्याकडनं अपडेट्स आपण घेणार आहोत. छोटासा ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा ही चर्चा आणि पुन्हा आपल्या मान्यवरांकडे जाऊया, कारण प्रचंड असा एक्सपिरियन्स त्यांना हेमंत महाजनजी यांच्याकडे मी जातोय. हेमंतजी, आता जी TV9 ला माहिती मिळालेली आहे खूप महत्वाची माहिती आहे आणि त्यामध्ये असं कळतंय की काहीतरी मोठं जे आहे ते आता होण्याची शक्यता आहे, घडण्याची शक्यता आहे. काय काय होऊ शकतं याच्यामुळे, काय ऑप्शन्स आहेत आपल्याकडे? पुष्कळ काय काय होऊ शकतं. प्रयत्न केला की आपण तोफखानाचा वापर करून पाकिस्तानी सैन्याचं नुकसान करू शकतो. आपण अँटी टँक गायडेड मिसाईल्सचा वापर करून पाकिस्तानचं नुकसान करू शकतो. आपल्याकडे जास्त रेंजवाले आहेत त्यांचा वापर करू शकतो. आपल्याकडे हेलिकॉप्टर गनशिप्स आहेत त्यांचा वापर करून आपण पाकिस्तानी सैन्य आणि त्यांच्या कॅम्प्सवरती हल्ला करू शकतो. गरज पडली तर त्याच्यावरती सुद्धा एअरफोर्सची विमानं आहेत त्यांचा हा वापर करू शकतो. जर गरज पडली तर इंडियन नेव्ही आहे त्याचा वापर करू शकतो. प्रकारची साधन, छोटा हल्ला, मोठा हल्ला, त्याच्यावर मोठा हल्ला, 5 दिवसाचं युद्ध, 15 दिवसाचं युद्ध. तर मी याच्यामध्ये जास्त जात नाही, कारण हे म्हणजे एक एक्झॅक्टली काय करायला पाहिजे त्याच्याविषयी विचार करायला सैन्य म्हणजे समर्थ आहे आणि योग्य ती कारवाई केली जाईल याच्यात मनात तरी काही शंका नाही. परंतु जो मुद्दा जास्त महत्वाचा आहे, अशा प्रकारचा प्रसंग होतो की सगळ्यांनी म्हणायला सुरुवात केली आहे की लोकांना आलेला आहे, अरे या लोकांच्या रागाचा काही वापर तर करा की नुसता राग घेऊन फक्त हे करत राहणार. हे पक्ष, जे संस्था, ज्या ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन आपल्याला काम करू देत नाही त्याविरुद्ध राग तर करा की. आपला मतदानाचा अधिकार करून तुम्हाला ज्या प्रकारच्या लोकांना निवडून आणायचं त्यांना निवडून भारतात 5% सुद्धा हे होत नाही. पक्षांनी केलं काय की सगळीकडे एक असमाधानाचं एक वातावरण निर्माण झालेलं आहे. देशातल्या प्रत्येक वर्गाला, प्रत्येक धर्माला, प्रत्येक जातीला वाटतं की त्यांच्यावर तरी अन्याय होतो आहे आणि या अन्यायाचं असं खरा अन्याय, खोटा अन्याय त्याचं रूपांतर हिंसाचारामध्ये होत आहे. मी राजकीय कधी कॉमेंट करत नाही, परंतु मला इथे सांगायचं की अशामुळे बॉर्डर सिक्युरिटी सीआरपीएफच्या जवानांना काश्मीरमधनं काढून या भागामध्ये आणलं जातं जिथे आपल्याला शांतता निर्माण लागते.
आणि आपलाच लोक केलेल्या हिंसाचारामुळे मग सरकारवरती दबाव पडतो की या वर्गाला द्या, त्याला पैसे द्या, प्रत्येकाला पैसे द्यायला पाहिजेत. पण त्याचा इफेक्ट काय होतो की जर तुम्ही आताच डिफेन्स बजेट जाहीर झालं होतं, डिफेन्स बजेट काहीही वाढलं नाही, काहीही वाढणार नाही. याचं कारण असं आहे की सरकारकडे जो पैसा असतो तो लिमिटेड असतो. तो तुम्ही कुठलं लोन माफ करण्याकरता किंवा अजून कोणाला कन्सेशन देण्याकरता वापरा किंवा डिफेन्स बजेट करता वापरा. म्हणजे मी एकाच वाक्यात सांगू इच्छितो की डिफेन्स बजेट म्हणजे मॉडर्नायझेशन, आधुनिकीकरण सोडूनच अधोगतीकरण हे होतं आहे. तर याकरता अशी आहे की एक करून आपलं आधुनिकीकरण करायला पाहिजे. राजकीय पक्षांनी हे अशा प्रकारचे हेवेदावे सोडून एकत्र यायला पाहिजे. सरकारवरती विनाकारण प्रेशर टाकायचं की यांना माफ करा, त्यांना माफ करा, ते माफ करा. कारण शेवटी सगळ्यांची किंमत ही पैशामध्ये मोजली जाते. पैसे आज भारताचं अर्थव्यवस्था जरी वाढत असली तरी बजेट जे असतं, जे लोक टॅक्सेस पे करतात त्यांची संख्या एवढी आहे की त्याच्यामुळे सरकारकडे असलेली जी संपत्ती असते फारच कमी असते. तर त्याचा वापर कुठे करायचा शेवटी सरकारला ठरवावंच लागतं. मात्र हा एक महत्वाचा मुद्दा आहे सर, की हेवेदावे सोडणार का आणि या राजकारणाच्या पलीकडे जाऊन ही मंडळी विचार करणार आहेत का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सर पुन्हा तुमच्याकडे येतो. अरुण सावंत प्रवक्ते काँग्रेसचे आपल्यासोबत. अरुण सावंत, या सगळ्यामध्ये आपण बघितलं प्रियंका गांधी यांनी मेच्युरिटी दाखवली, सोनिया गांधी यांनी मेच्युरिटी दाखवलेली आहे. बाकीच्या नेत्यांना काय झालंय? फारुख अब्दुल्ला म्हणतात हे केवळ पाकिस्तानच्यामुळे झालेलं नाही, त्यांची केवळ जबाबदारी नाहीये. आता तरी अशी स्टेटमेंट आणि स्वतःची राजकीय पोळी भाजवणं थांबवणार आहेत का नेते? अगदी बरोबर आहे आपलं म्हणणं. त्या अगोदर मी हे म्हणेन की आतापर्यंत जे 44 जवान आपले शहीद झालेले आहेत, एक भारतीय म्हणून, एका पक्षाचा प्रतिनिधी म्हणून मी त्या जवानांना इथे श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर मी हे देईन की तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात की तसेच घटना नरेंद्र मोदींनी सुद्धा केली, जे देशाचे पंतप्रधान आहेत, अमित शहानी केलेली. काल ही घटना घडल्यानंतर सुद्धा नरेंद्र मोदी हे फोनवरून इलेक्शनची रॅलीला संबोधित करत होते. अमित शहा हे इंटेलेक्च्युअल पीपल्स बरोबर संभाषण करत होते. आणि आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तर निर्लज्जपणाची हद्द केली. त्यांनी शिवसेनेबरोबर इथे इलेक्शनची चर्चा, चहापानाचा कार्यक्रम चालला होता. अशा गोष्टी अशा वेळेस घडल्या नाही पाहिजे होत्या. या गोष्टीचा निषेध करतोय मी एक भारतीय म्हणून. आणि मी आपणास हे सांगेन की जे या देशाचे आज नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोभाल आहेत, जे आज पंतप्रधानांच्या मागे सतत पिऊन सारखे फिरत असतात, आज देशाची जी सिक्युरिटीची एजन्सी तुम्ही पाहता, तुम्ही त्याचे ॲडवायझर आहात, तुमची जबाबदारी होती. अजित डोभाल काय करतात हे आता काँग्रेसनी सांगू नये कृपया. नाही, मग कोण सांगणार? काँग्रेसने सांगितलं तर आज अजित डोभालची जबाबदारी. संपूर्ण इंटेलिजन्स एजन्सी फेल गेले तरी तुमच्यापर्यंत बातमी नाही पोहोचली. आज तुम्ही सीसीएसची बैठक आता लावलात, त्या सीसीएसच्या बैठकीमध्ये अजित डोभाल मुद्दा काढलेला होता की या सगळ्यात आपल्या राजकीय पोळ्या भाजणं सोडणार आहेत का पक्ष, त्याच्यावर वर विचार करणार. म्हणूनच आज सर्व पक्षांनी एकत्र होण्याची गरज आहे. आणि हे जे तुम्ही आता राजकीय श्रेय घेऊ इच्छितात ते बंद झालं पाहिजे. आज भारतीय जनता पार्टी घेऊ इच्छिते आणि घेणाऱ्या भविष्यात मी तुम्हाला आज सांगतो की जे देशामध्ये आज घडलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे. त्याचा पूर्णपणे प्रत्युत्तर दिलं पाहिजे भारताने. आणि जसं ब्रिगेडियर साहेबांनी आता सांगितलं, महाजन ब्रिगेडियर हेमंत साहेबांनी, की आपल्याकडे नाना प्रकारच्या गोष्टी ज्या आपण करू शकतो. मी स्पष्टपणे हे म्हणतो की ज्याप्रमाणे अमेरिकेने मध्यंतरी हल्ला केला होता अतिरेक्यांना पकडण्यात, त्याप्रमाणे मसूद अझर जिथे कुठे लपला असेल तिथे भारतीय सैन्याने हल्ला केला पाहिजे, बॉम्ब टाकले पाहिजेत. मी तर त्याच्या पुढेही जाऊन सांगेन की जर शक्य असेल तर जिथे मसूद अझर लपलेला आहे तिथे अणुबॉम्बचा वापर केला तरी चालेल. आज अशी एखादी मोठी घटना घडली पाहिजे जेणेकरून पाकिस्तानला तिथे जरब बसला पाहिजे. नेते काश्मीरमध्ये हे म्हणतायत की बाबा याला केवळ पाकिस्तान जबाबदार नाहीये, म्हणजे भारताला जबाबदार ठरू पाहतात का? काँग्रेस पार्टीच्या कुठल्याही नेत्याने असं कुठलंही वक्तव्य केलं नाही. फारुख अब्दुल्ला जे म्हणाले असतील ते चुकीचे आहे. मी त्या गोष्टीचा सुद्धा इथे निषेध करतो. आज कोणत्याही देशाने राजकीय वक्तव्य करण्याची वेळ नाहीये. सर्वांनी एकत्र होऊन पाकिस्तानला कसा धडा शिकवते, राजकारण बाजूला त्यासाठी राजकारण जरा बाजूला ठेवणार का, हा माझा प्रश्न आहे. काँग्रेस पार्टीने राजकारण बाजूला ठेवलं. हाच प्रश्न विचारला की राजकारण जे आहे त्याच्या पलीकडे जाऊन, कारण आपण बघितलं अशा वेळेला काही कारवाई केली की त्याच्यानंतर मग सो कॉल्ड ऍक्टिव्हिस्ट पण समोर येतात, त्यांना पण फार पुळका आलेला असतो. मात्र आपले जवान शहीद होतात तेव्हा मात्र पूर्णपणे देशाबरोबर आहे. आम्ही या देशाचा एक हिस्सा आहोत. आम्ही पूर्णपणे ठामपणे सांगू इच्छितो की सरकार जर कडक पाऊल उचलत असेल तर आम्ही त्यांच्या बरोबर आहे. आम्ही त्यांच्या कुठल्याही गोष्टीच्या मध्ये अडकाठी करणार नाही आहोत. नक्कीच थोडीशी वाट बघूया. आपण राम कदम देखील आपल्या सोबत आहेत, भाजपचे प्रवक्ते. राम कदम, आज बैठकांचं सत्र आहे, काही वेळातच आपण बघतोय महत्वाची उच्चस्तरीय बैठक पार पडेल. मात्र
कारवाई कडक करणार का, हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. राजकारणाच्या पुढे जाऊन आता आपण बघितलं, अरुण सावंत प्रवक्ते काँग्रेसचे त्यांनी देखील सांगितलं, कडक पावलं उचलणार असाल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत. ही पावलं उचलणार का? तेवढी राजकीय शक्ती आहे का? राजकीय इच्छाशक्ती आहे का तेवढी? अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की देशातले 39 जवान शहीद झालेत. 20 जवान गेल्या 44 आकडा गेला सर, अनफॉर्च्युनेटली त्या ठिकाणी खूप विचित्र स्वरूपाचा हा हल्ला झालेला आहे. आणि अशा वेळेस कोणाचा कोणता पक्ष हे विसरून आपण सर्व भारतीय आहोत या पद्धतीनं आपण सगळे 130 कोटी देशातल्या लोकांनी एकत्र उभं राहिलं पाहिजे. या ठिकाणी मी भाजपचा आहे, अरुण सावंत काँग्रेसचे आहेत, हे या ठिकाणी विसरण्याची वेळ आहे. याही ठिकाणी तुम्हाला राजकारण आठवतं, राफेल आपण खरेदी केलं आणि तुम्ही जवानांचं खच्चीकरण करण्यासाठी राफेलवर तुम्ही आरोप करत होतात. सर्जिकल स्ट्राईक झाला, जवानांचं खच्चीकरण करण्याकरता कधी काँग्रेसने आरोप केले नाहीये, तुम्ही आरोप करत होतात. या ज्या गोष्टी अशा होतात, या ज्या गोष्टी अशा होतात, यामुळे जवानांचं खच्चीकरण होतं. हा प्रसंग हा पूर्ण देशानं स्वतःचे पक्ष, स्वतःचे दल हे विसरून आपण भारतीय आहोत म्हणून एकत्र एका दिलानं उभा राहण्याचा हा प्रसंग आहे. निदान या प्रसंगाच्या वेळेस तरी राजकारण होऊ नये अशी एक प्रामाणिक अपेक्षा. हा राहिला पहिला भाग. दुसरा भाग की या अगोदरच माननीय मोदी साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की ईट का जवाब हम पत्थर से देंगे, आणि याच्या अगोदर दिलेलं आहे. तर त्याच्यामुळे ह्या 44 जवानांचं जे बलिदान आहे हे व्यर्थ जाणार नाही. ज्यांनी कोणी केलंय त्याला तोडीस तोड असं उत्तर हे सरकार 100% देईल. आणि याला फार वेळ देखील लागणार नाही, आपण पाहाल. पण या क्षणाला जवानांच्या फॅमिली सोबत, त्यांच्या कुटुंबासोबत आपण उभं राहण्याची आवश्यकता आहे. आम्ही देश म्हणून आम्ही एक आहोत. देश म्हणून पक्ष वेगळे जरी असले, अनेक पक्ष या देशात आहेत, प्रत्येक पक्षाची स्वतंत्र विचारधारा आहे, पण जेव्हा देशावर आघात होतो, देशावर संकट येतं, तेव्हा आम्ही सर्वजण भारतीय आहोत हा संदेश या निमित्तानं देण्याची आवश्यकता आहे. तसा संदेश जाणार आहे का? अरुण सावंत, तुम्हाला काय बोलायचं? मला एक गोष्ट इथे सांगायची राम कदम यांना की फक्त डायलॉग बाजी कमीत कमी यावेळेस तरी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी करू नये. आपण जर पाहाल तर कालपासून तळपायाची आग मस्तकाला भिडत आहे, तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च नेते डायलॉग मारतायत. त्या राजनाथ सिंग म्हणतात की बलिदान व्यर्थ नहीं जाएगा, तिथेच नरेंद्र मोदी म्हणतात की मुंह तोड जवाब दिया जाएगा. एक एक काय बोलायला पाहिजे? मला आता तुमचा काय निर्णय घेतला, देश आता या गोष्टीचा साठी अधीन आहे की तुम्ही कोणता निर्णय घेणार आहात तो देशाला कळवा. तुम्ही फक्त चाल ढकल करू नका. एका कठोर निर्णयाची आज गरज आहे आणि पाकिस्तानला तात्काळ जबाब देण्याची गरज झालेली आहे. राम कदम, केवळ शब्दांचे बुडबुडे नको, काहीतरी ठोस निर्णय घ्या असं अरुण सावंत म्हणतात. राजकारण आपण सगळं बाजूला ठेवलेलं आहे याच्यामध्ये, मात्र प्रत्येक भारतीयाला देखील हेच वाटतंय की धमक्या खूप झाल्या, आम्ही तुमचं पाणी तोडू, क्रिकेट खेळणार नाही, हे आता वर्षानुवर्ष खूप ऐकत आलेलो आपण. आता गरज आहे खरंच एक काही कारवाई होणार आहे का कठोर? सर्जिकल स्ट्राईक कोणी केला होता? काँग्रेसच्या सरकारने केला होता का? पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून त्यांचे लष्करी तळ, आतंकवादी तळ उद्ध्वस्त करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं केलं होतं आणि जगभरानं त्याचं कौतुक केलं. पण जगभर कौतुक होत असताना आजही 44 लोकांचे शव, शहीदांचे शव त्या ठिकाणी अजूनही त्या कुटुंबाच्या ताब्यात मिळालेले नाहीत. असं असताना सुद्धा निर्लज्ज पद्धतीनं काँग्रेसचं राजकारण करतं. ही राजकारण करण्याची वेळ आहे. अरे निवडणूक येईल त्यावेळेस 10 दिवस भांडू आपण आपसात, पण ही राजकारण करण्याची वेळ नाहीये. ही आपण त्या शहीद जवानांच्या कुटुंबासोबत उभं राहण्याची वेळ आहे. आणि काल हल्ला झालाय, आपण त्याला तोडीसतोड उत्तर देणार होतं, याच्या आधी सुद्धा दिलंय. पण जेव्हा तोडीसतोड उत्तर देतो त्यावेळेस हेच काँग्रेसचे नालायक लोक, नालायक हा शब्द प्रयोग असंसदीय मला मान्य आहे, पण या ठिकाणी ज्या पद्धतीने आता काँग्रेसचे नेते बोलत होते हेच नालायक लोक त्या सैनिकांच्या नुसत्या गप्पा मारू नका. सर्जिकल
सर्जिकल स्ट्राईकवर बोट उचलणारे जर कोणी असतील तर ते काँग्रेसवाले होते. हे दुर्दैव आहे. काँग्रेस बीजेपी करण्याची वेळ नाहीये राम कदम. राजकारण आज तुमचे राजकारणी देशाचे पंतप्रधान कोणता निर्णय घेणार आहेत या राम कदम अतिशय बोलण्यात तुम्ही हुशार असलेले प्रवक्ते आहात. राम कदम, मी तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारला होता आणि तुम्ही स्वतः सुरुवात केलीत की आज भाजप काँग्रेस आपण कुठच्या पक्षाचे आहोत, हे सगळे तुम्ही सुरुवातीला अगदी छान मांडल्यात गोष्टी आणि त्याच्यानंतर स्वतःच राजकारणाकडे वळताय. माझा प्रश्न साधा होता. माझा प्रश्न हा होता की सगळं बाजूला ठेवून आता काही ठोस कारवाईची आहे ती होणार आहे का सरकारकडनं, हा खूप महत्वाचा आणि देशाला जाणून घ्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर. मात्र पुन्हा एकदा तुम्ही त्या काँग्रेसकडे वळलेलात, पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईककडे वळलेलात. काय करणार, काय होऊ शकतं हे महत्वाचं आहे ना राम कदम. वैभव, कोणत्याही सार्वजनिक चॅनलवर काय करणार हे सरकारी पक्षाकडून स्पष्ट कधीही आम्ही स्ट्रॅटेजी नाही विचारत आहोत. राम कदम, मी बैठकीमध्ये काय ठरणार आणि कशी स्ट्रॅटेजी असेल हे नाही विचारत आहे. मी काय करणार, काय नाही काय ऐका वैभव, काय करणार काय नाही करणार याचं एका ओळीत उत्तर द्यायचं झालं तोडीस तोड. प्रत्येक भारतीयाचा कॉलर टाईट होईल, अभिमानानं प्रत्येक भारतीय या शहीदांना सलामी देईल, अशा पद्धतीचं तोडीस तोड उत्तर हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारकडून दिलं जाईल. आम्हाला आमची कॉलर टाईट करून घ्यायची नाही. कुठल्याही भारतीयाला आज कॉलर टाईट करून घेण्याची इच्छा नाही रही. आम्हाला मुंह तोड जवाब तात्काळ हवाय. निदान ज्या रोजच्या रोज आपले जवान शहीद होत आहेत ना, हे थांबणं अत्यंत गरजेचं आहे. बाकी कॉलर टाईट, आपले जवान खूप सक्षम आहेत, आपले आर्म फोर्सेस खूप ग्रेट आहेत आणि सगळ्या जगाला ही गोष्ट माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या शौर्याविषयी न बोललेलं बरं. सगळ्यात महत्वाचं आहे की जे भ्याड हल्ले आपल्यावरती होत आहेत, त्यांना आपले जवान शहीद होत आहेत, हे कधी थांबणार, त्यासाठी आपण काय उपाय करणार. अर्थात पटवर्धन सर आपल्यासोबत आहेत, महाजन सर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडे जाणार आहे मी एका छोट्याशा ब्रेक नंतर. काही महत्वाचे प्रश्न त्यांच्यासाठी. तर पुन्हा एकदा आपण बघतोय कशा प्रकारे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी, पाकिस्तान्यांनी पुन्हा एकदा हा भ्याड हल्ला केलेला आहे. कारण समोरासमोर लढण्याची ताकद त्यांच्यात नाहीये आणि त्यामुळे अशा प्रकारे भ्याड हल्ले ते करत असतात. मात्र आपले 44 जवान यात शहीद झालेले त्याविषयी आपण बोलतोय. मान्यवर आपल्या सोबत आहेत. कर्नल अभय पटवर्धन यांच्याकडे मी जातोय. कर्नल अभय पटवर्धन, यात आपल्याला माहिती आहे जैश ए मोहम्मदनी या सगळ्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे, त्यांनी व्हिडिओ देखील जारी केलेला आहे. असं असताना त्या पातळीवरती काय नेमकं केलं जाऊ शकतं? कारण आपण बघितलं अनेकदा आतापर्यंत आपण पुरावे दिलेले आहेत, मात्र पाकिस्तान फॅक्टरी आहे दहशतवाद्यांची, ते कारवाई करेल असं होऊच शकत नाही. काय उपाय दुसरा आपल्याकडे? अगदी बरोबर आहे वैभव. पाकिस्तान यांच्या विरुद्ध काहीच कारवाई करणार नाही. या हल्ल्यामध्ये सुद्धा पाकिस्तानने आपले हात झटकलेले आहेत. इम्रान खानने सांगितलेलं आहे की आमचा याच्याशी काही संबंध नाही आहे. कारण आपल्याच लोकांनी सांगितलं आहे की हा इथला जो दहशतवादी होता अब्दुल दार, तो पुलवामाचा राहणारा होता. त्यामुळे जैश ए मोहम्मदने याला रिक्रूट केलं आणि इकडे आपल्यावर हा हल्ला करवला. जसं मी मगाशी सांगितलं की आपल्याला 3 फ्रंटवर वॉर लढायची आहे. एक पाकिस्तानची लढायची आहे, एक आतल्या जैशन लोकांची लढायची आहे आणि तिथल्या नागरिकांची लढायची आहे. 2 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. आपल्याकडे चिनूक हेलिकॉप्टर्स आलेले आहेत जे एका वेळेला 76 माणसं घेऊन जातात. आपल्याकडे अपॅची हेलिकॉप्टर्स आलेले आहेत जे चिनूकला संरक्षण देतात उड्डाणामध्ये. ज्याच्यामध्ये जसा अमेरिकेने चिनूकच्या हेलिकॉप्टरचा उपयोग करून ओसामा बिन लादेनला मारलं होतं अहमदाबादमध्ये, त्याचप्रमाणे आपण जैश ए मोहम्मदच्या अफसादमधूनला केव्हाही मारू शकतो. माझं राजकारण्यांना फक्त एकच मत आहे. आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही इलेक्शन कसं लढा, मग त्यांनी आम्हाला सांगू नये की तुम्ही काय करावं. त्यांनी आम्हाला हुकूम द्यावा, सरकारने आम्हाला हुकूम द्यावा, फौजेला हुकूम द्यावा की आम्हाला हे पाहिजे आहे, दिस इज व्हॉट वी वॉन्ट. आणि जी काही कारवाई करायची आहे त्याचं पूर्ण स्वातंत्र्य त्यांनी सेनेला द्यायला पाहिजे. ज्यावेळेला राजकारणी सेनेला लढायचं का हे शिकवायचा ट्राय करतात, त्यावेळेला देश रसातळाकडे जायला सुरुवात होते, असं माझं मत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की आपण जे इथे कार्य करणार आहोत त्याच्यामध्ये जसं हेमंत महाजनांनी सांगितलं की आपण पाकिस्तानची लढाई करू शकतो, त्यांच्यावर आर्टिलरीचा हल्ला करू शकतो, मिसाईल्सचा हल्ला करू शकतो. त्याचप्रमाणे मी स्वतः स्पेशल फोर्सेसचा ऑफिसर असल्यामुळे आणि तिथे नोकरी केल्यामुळे मला कल्पना आहे की आमच्याकडे आत्तापर्यंत संसाधनं नव्हती इतकी लोक न्यायला. एका वेळेला आमचे फक्त 22 ते 23 लोक मी हेलिकॉप्टरमध्ये जायचे.
पण आता चिनूक आमच्याकडे आलेले आहेत. एका वेळेला जवळपास एक कंपनी जाऊ शकते, 76 माणसं जाऊ शकतात. त्यामुळे 2 टीम्स आमच्या जाऊ शकतात. 2 टीम्स एका हेलिकॉप्टरमध्ये, 2 टीम्स एका हेलिकॉप्टरमध्ये आणि 2 चिनूक हेलिकॉप्टर, 4 अपॅची हेलिकॉप्टर जर गेले तर आम्ही पाकिस्तानमध्ये कुठल्याही ठिकाणावर जाऊन त्यांच्यावर हल्ला करू शकतो. पण हा हल्ला करण्याची क्षमता किंवा खंबीरता सरकारमध्ये आहे का, हे सरकारने सांगायला पाहिजे. तुम्ही आम्हाला सांगा की अझरमधूनला उचलून आणा, आम्ही उचलून आणू, त्याला मारा, आम्ही मारू. पण तुम्ही हे आम्हाला सांगू नका की कसं करायला पाहिजे, केव्हा करायला पाहिजे, कधी करायला पाहिजे. याचं स्वातंत्र्य मात्र मेहरबानी करून सेनेला द्या. हा दहशतवाद नक्कीच आटोक्यामध्ये येईल. जी, हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे की ही राजकीय इच्छाशक्ती आहे का. मात्र देशभरातनं संतापाची लाट जी आहे ती पसरलेली आहे आणि प्रत्येक जण हेच म्हणतोय की बास झाला, आता अजून किती. आणि म्हणून पाकिस्तानला आता धडा शिकवायलाच हवा. तो कसा शिकवला जाईल यासाठी थोडीशी वाट बघावी लागेल. अर्थात दिल्लीतल्या प्रत्येक घडामोडीवरती आमचं लक्ष आहे. या सगळ्या बातम्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. कर्नल अभय पटवर्धन तुमचे धन्यवाद. अरुण सावंत, राम कदम, हेमंत महाजन, ब्रिगेडियर हेमंत महाजन तुमचे देखील धन्यवाद. आणि या सगळ्यामध्ये अर्थात सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की आता पुढे काय आणि आपण काय करणार. तुर्तास वेळ झाली ते थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पात्रा TV 9 मराठी. कशा प्रकारे आता या बैठकीला सुरुवात होईल. मात्र लष्कर प्रमुख देखील या बैठकीत असणं हे अत्यंत महत्वाचं. अगदी अजित डोवाल असो किंवा बिपिन रावत असो अशी जे मोठे नाव आहेत ते देखील या बैठकीत उपस्थित असणार आहे. 9:15 वाजता वैभव ही बैठक सुरू होणार आहे आणि याच्यामध्ये सर्जिकल स्ट्राईक किंवा याच्यासारखं काही मोठं पाऊल उचललं जाऊ शकतं असं देखील सूत्रांकडून माहिती मिळत आहे. वेगवेगळे जे निर्णय आहेत ते एकत्र घेतले जाऊ शकते. पाकिस्तानवर प्रेशर आणणं, जश्न मोहम्मद जे आहे ज्यांच्याकडनं या प्रकारचा अटॅक केला गेला त्याच्यावर बंदी आणणं असो, त्याचा जो मजूर अझहर आहे त्याला बंदी आणणं त्याच्यावर असो, किंवा जम्मू काश्मीरमध्ये ज्या प्रकारे आतंकवादी ऍक्टिव्ह आहेत. सगळ्यात मोठा प्रश्न जो उभा होत आहे वैभव यावेळी की 8 तारखेला अलर्ट आल्यानंतरही आतापर्यंत कसं कळलं नाही आणि ज्या प्रकारे पूर्ण जे प्लॅनिंग होते त्याच्यावर स्पष्ट होत आहे की हे खूप दिवसापासून नजर ठेवून होते. याशिवाय जी माहिती आलेली आहे ती अशी आहे की इंटरनेटवरून जे सगळा ग्रुप होता तो ऍक्टिव्ह होता, तो एकामेकांच्या संपर्कात होता. जर असं होतं तर आपल्या केंद्रामध्ये जी काही सिस्टम आहे त्यांना कसं कळलं नाही. कारण काही दिवसाआधी बातमी आली होती की इंटरनेटवर देखील त्यांची नजर असेल की तुम्ही कुठे संपर्कात आहे, काय करतात. तर इतका अलर्टनेस आहे त्यानंतरही या प्रकारची बातमी का समोर आली नाही असे प्रश्न उभे. या सगळ्यांवर आज 9:15 वाजता जी बैठक होणार आहे CCSची त्याच्यामध्ये डिस्कशन होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वतः आहे, निर्मला सीतारामन आहे, त्याच्यामध्ये अरुण जेटली यामध्ये असणार आहेत. याशिवाय राजनाथ सिंग असणार आहे. राजनाथ सिंग ह्या बैठकीनंतर 11 वाजता पुलवामासाठी निघणार आहेत आणि तिथे जाणार आहेत. NIAची टीम ऑलरेडी 12 लोकांची टीम तिथे गेलेली आहे आणि तिथे पुलवामावर ग्राउंड लेवलवर काय झालं होतं ते तिथे चेक करत आहे. वैभव, नक्कीच वैशाली, मात्र हे सगळं होत असताना इतर सगळे पक्ष जे आहेत त्यांची सर्वपक्षीय बैठक देखील कदाचित होऊ शकते. कारण यामध्ये जो काही निर्णय होईल तो सगळ्यांना कळवून एक मतानं पुढची कारवाई जी आहे ती करणं अत्यंत गरजेचं. वैशाली, वैभव असं करणं ऍज नाही, कारण सर्जिकल स्ट्राईक जेव्हा झालं होतं तेव्हा ऍज सच एकदम निर्णय घेतला गेला होता आणि फक्त लष्कराची परमिशन आणि रक्षा मंत्रालय ह्या सगळ्या जे बेसिक जे मंत्रालय त्यांना कळवून हे अटॅक करण्यात आला होता, सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. त्यामुळे आता ऑल पार्टी मीट होईल किंवा नाही, कारण की आता वेळ आहे का त्याची वाली हा एक मोठा प्रश्न आहे. पण जे इतर पक्ष आहेत ते पूर्णपणे केंद्रासोबत आहे, भारतासोबत आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की पॉलिटिकली जो काही विचारसरणी आहे ते बाजूला ठेवून आता ही वेळ आहे जेव्हा सगळ्यांना एकत्र यावा. त्यामुळे जर जो काही निर्णय होईल त्याला डेफिनेटली सगळे पक्ष सपोर्ट करतील. हे देखील अनेक पक्षांकडनं ट्विटरच्या माध्यमातून असो, सोशल मीडियाच्या माध्यमातून असो ते समोर आणलेलं आहे. त्यामुळे ऑल पार्टी मीट आता होईल किंवा नाही सध्या तरी याचा क्लिअर झालेला नाही आहे. पण लवकरच जे काही परिस्थिती आहे ते क्लिअर होणार आहे आणि या समोरची प्लॅनिंग देखील करणार आहे. नक्कीच नाही काय निर्णय होतो आणि अर्थात कारवाई जी होणार आहे त्यासाठी परमिशनची कोणाची गरज नाही कुठच्या पक्षाची. मात्र आता सद्यस्थितीमध्ये ब्रीफिंग जे आहे ते देखील कदाचित होऊ शकतं. त्यासाठी थोडीशी वाट बघावी लागेल. वैशाली, पुन्हा एकदा मी तिकडे येतो आणि अर्थात काय दिल्लीत घडतंय हे सगळं तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार होतो. कर्नल अभय पटवर्धन देखील आपल्या सोबत आहेत आणि भाजपचे आमदार राम कदम आपल्यासोबत, त्याचबरोबर अरुण सावंत प्रवक्ते काँग्रेसचे आपल्या सोबत आहेत. अभय पटवर्धनजी, यामध्ये आपण बघितलं की सातत्यानं असं म्हटलं जात आहे की एक कठोर कारवाई होणं हे अत्यंत गरजेचं आहे. जैश ए मोहम्मद ही संघटना दहशतवादी संघटना आहे. या अगोदर अनेकदा आपण पुरावे देखील दिलेले आहेत. मात्र नुसते पुरावे देत राहण्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन आता एक कारवाई जी आहे ती कठोर कारवाई होणं हे अत्यंत गरजेचं. मात्र यात सगळ्यात एक खूप मोठा प्रश्न असा की यात इनपुट्स आलेले होते इंटेलिजन्सकडनं आणि असं असताना देखील इतका मोठा ताफा
जवळजवळ 25 सीआरपीएफचे जवान होते ते एकत्र निघतात, आधी चेकिंग होत नाही रोडची, याची देखील कुठेतरी आता चौकशी झाली पाहिजे आणि त्यानंतर पुढे अत्यंत जिकरीनं काळजी घेतली पाहिजे असं वाटतं. अगदी बरोबर आहे. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे वैभव, ती म्हणजे नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलची जी बैठक सध्या होते आहे. आता नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलची जी बनावट आहे किंवा ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर म्हणजे अजित डोवाल हे सगळ्यात वरचे प्रमुख आहेत. त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि वित्तमंत्री हे लोक मेंबर्स असतात आणि पंतप्रधानांना ते लोक डायरेक्टली रिस्पॉन्सिबल असतात. याच्यामध्ये आजपर्यंत कधी लष्कर प्रमुखाला बोलवलेलं नव्हतं. आजच्या बैठकीमध्ये जसं तुम्ही सांगितलं की बिपिन रावत तिकडे जातात आहेत, याचा अर्थ असा की काहीतरी फार मोठ्या प्रमाणावर शिस्त आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना सेनेचा सहभाग हवा आहे किंवा सेना काय करू शकते याच्याबद्दल सेनाध्यक्षांचं मत त्यांना पाहिजे आहे. याचा अर्थ असा की ही एक लोकल लेवलची कारवाई असणार आहे, ऑल आउट वॉर ही नसणार. कारण नाही तर मग त्यांनी वायुसेना प्रमुख आणि नौसेना प्रमुख यांना सुद्धा बोलावलं असतं, पण फक्त लष्कर प्रमुख बोलावले याचा अर्थ ही लोकल कारवाई असणार आहे, जसं सर्जिकल स्ट्राईक झाला होता असं माझं मत आहे. दुसरं असं आहे की जे आपल्याला कारवाई करायची आहे सध्या, ती कारवाई मगाशी जसं मी सांगितलं होतं याच वाहिनीवर की 3 प्रकारांनी करता येईल आहे. एक, दूर उभं राहून त्यांच्यावर मारा करायचा, म्हणजे रॉकेटचा मारा करायचा किंवा मिसाईलचा मारा करायचा किंवा आर्टिलरीचा मारा करायचा. तो साधारण इंटरनॅशनल बॉर्डरपासून 20 ते 25 किलोमीटर आजपर्यंतचा आपण करू शकतो. दुसरा आहे की सध्या आपल्याकडे जे अमेरिकन हेलिकॉप्टर्स आले आहेत, चिनूक आणि अपॅची, त्यांचा उपयोग करून आपण आतमध्ये जाऊन साधारण 200 ते 300 किलोमीटर आतमध्ये जाऊन त्यांच्यावर हल्ला करू शकतो. आणि तिसरा उपाय हा आहे की जसा सर्जिकल स्ट्राईक केला होता की बॉर्डरच्या 4-5 किलोमीटरच्या आतमध्ये जे काही त्यांचे दहशतवादी स्थळ आहे ते आपण उद्ध्वस्त करू शकतो. या तिन्ही ऑप्शनपैकी कुठला ऑप्शन आता सरकार निवडतं ही बैठक झाल्यानंतरच आपल्याला कळेल, त्याच्या आधी कळणार नाही. आणि अर्थातच जो काही निर्णय होईल तो सरकार कोणाला सांगणार नाही, कारण तो सांगितला तर त्याच्यातलं सगळं सिक्युरिटी चालली जाईल. कुठलाही स्ट्राईक करायचा तो सेनेवर असतो, केव्हा करायचा, कसा करायचा, कधी करायचा आणि कुठल्या प्रकारे करायचा हे सेना ठरवते. आणि त्याला बहुतेक करून सेनाध्यक्षांना त्याचे पूर्ण अधिकार दिले जातील आणि त्यांना फक्त एवढं सांगण्यात येईल की आम्हाला हे करायला पाहिजे. कारण मोदींच्या मध्ये ही एक क्वालिटी आहे की ते एक टार्गेट देतात आणि ते टार्गेट मागतात की मला तुम्ही हे टार्गेट द्या. ते टार्गेट कसं अचीव करायचं याच्याबद्दल सांगत नाहीत, हे माझं मत आहे. नक्कीच खूप महत्त्वाची मतं तुम्ही मांडलेली आहेत. अर्थात ऑप्शन्स काय काय आहेत भारताकडे ते देखील तुम्ही सांगितलेलं आहे. आणि ही बैठक झाल्यानंतर अर्थात रिझल्ट जेव्हा येईल तेव्हा साऱ्या जगाला कळणार आहे की आपल्या भारतीय सेनेने नेमकं काय केलेलं आहे. मात्र त्याचबरोबर आपली भारतीय सेना अत्यंत सक्षम आहे. एक अभय पटवर्धन, त्यानिमित्तानं विचारायचं होतं की आता पर्याप्त जे इक्विपमेंट्स आहेत ते आपल्याकडे आहेत त्या प्रकारच्या, कारण मधल्या काळात आपण बघितलं होतं की हवे ते इक्विपमेंट्स आपल्याकडे नव्हत्या. मात्र आता नवीन घेतलेल्या मशीन गन्स असतील किंवा इतर दारुगोळा असेल, हे सगळं अद्ययावत आल्यात गोष्टी आपल्याकडे आलेल्या आहेत. काही येतात आहेत, काही मार्गावर आहेत, काही आलेल्या आहेत. त्याच्यामुळे जो 2 वर्षापूर्वी आपण सर्जिकल स्ट्राईक केला त्यावेळेला जी आपली शस्त्रसज्जता होती त्याच्यापेक्षा नक्कीच यावेळेला जास्त शस्त्रसज्जता आपल्याकडे आहे. आपण सर्जिकल स्ट्राईक यावेळेला आतपर्यंत जाऊन करू शकतो. मागच्या वेळेला ती आपल्यामध्ये कुवत नव्हती कारण आपल्यापाशी संसाधनं नव्हती. यावेळेला आलेली आहेत संसाधनं, त्यामुळे आपण हा सर्जिकल स्ट्राईक आतमध्ये जाऊन करू शकतो. एवढंच आहे की फक्त याला राजकीय पाठिंबा पाहिजे. आणि जे सध्या तिथे आपण करतो आहोत की इंटरनेट बंद केलं, मोबाईल बंद केले, हे आधीच व्हायला पाहिजे होतं. कारण तिथे जो प्रकार चालू आहे, तरी आपण म्हणतो की तिथली पूर्ण जनता आपल्या मागे नाही आहे, आपल्या विरुद्ध नाही आहे. 7 जिल्हे आहेत काश्मीर खोऱ्यातले, त्याच्यातले 4च जिल्ह्यांमध्ये फक्त दहशतवाद फैलतो आहे, बाकीचे साधारण लोक आपल्या बाजूला आहेत. पण जे लोक आपल्या अगेन्स्ट आहेत त्यांची सुद्धा माहिती नॉर्मल लोक आपल्याला देत नाही. त्याच्याकरता काहीतरी यंत्रणा उभी करणं हे यांच्याकरता फार जरुरी आहे. कारण कुठलीही माहिती मिळायकरता डायरेक्ट पोलिसांकडे किंवा सेनेकडे फार कमी लोक येतात. त्याच्यामुळे कुठली तरी एक अशी पक्षनिहाय त्यांनी सिस्टीम सुरू करायला पाहिजे की जिथे लोक येऊन त्या पक्षाच्या प्रमुखांना सांगू शकतील की इथे आतंकवादी आहेत, हे लोक सस्पेक्ट आहेत किंवा हे लोक आतंकवाद्यांना मदत करत आहेत.
हा एक ज्या वेळेला राजकीय पक्षांचा कारभार सुरू होईल, सगळे पक्षभेद दूर करून त्यावेळेलाच फक्त आपण हे करू शकतो. एकमेकांवर जर राजकीय पक्षांनी चिखलफेक केली किंवा एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला तर हे होऊ शकणार नाही. फक्त सरकार किंवा पोलीस याच्यामध्ये होऊ शकत नाही. जनतेचा सहभाग जरुरी आहे आणि जनतेचा सहभाग हा राजकीय पक्षांच्या थ्रू मिळतो. काश्मीरमध्ये जे अलगाववादी गुट आहेत किंवा जे हुरियत कॉन्फरन्सला मदत करणारे गुट आहेत त्यांच्याकडनं ही अपेक्षा करणं व्यर्थ आहे. पण जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेस किंवा नॅशनल कॉन्फरन्स हे आपल्याला मदत करू शकतात. PDP आपल्याला मदत करू शकते काही प्रमाणामध्ये, पण त्यांना ही करण्याची इच्छा पाहिजे. एकमेकांवर नुसती चिखलफेक करून काही फायदा होणार नाही. खूप खूप महत्वाचे पटवर्धन सर तुम्ही मुद्दे मांडलेले आहेत. पुन्हा तुमच्याकडे मी येतो. राम कदम देखील आपल्या सोबत आहेत. राम कदम, आता पटवर्धन सरांनी जो मुद्दा मांडला तो खूप गरजेचा आहे, कारण हिंदीत म्हणतात की आस्तीन के साप ज्याला म्हणतात. आज जम्मू काश्मीरमध्ये अनेक जण असे आहेत जे पाकिस्तानच्या बाजूनी आहेत. अनेकदा ते मदत करत असतात आणि अगदी ताजं उदाहरण हे आपण बघतोय. जैश ए मोहम्मदनी इथलेच पाकिस्तान आपल्या जम्मू काश्मीर मधलेच युवक जे आहेत ते रिक्रूट केलेले आहेत. आता ते नेटवर्क जे आहे ते खणून काढणं देखील एक खूप मोठं चॅलेंज असणार आहे. राम कदमजी, निश्चितपणे आता जे बोलले त्यांचा सैन्याचा दांडगा अनुभव आहे आणि त्याने ज्या गोष्टी सांगितल्या त्या खऱ्या आहेत की आपल्याच तरुणांना एका वेगळ्या पद्धतीने ज्याला आपण म्हणतो हिप्नोटाईज करून किंवा त्यांना मानसिक त्यांचं परिवर्तन करून अशा प्रकारच्या आत्मघाती हमल्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं जातं. हे दुर्दैव आहे आणि यासाठी सातत्यानं आपल्याकडची सगळी यंत्रणा काम करते आहे. विषय असा आहे की काश्मीरमध्ये ज्या पद्धतीनं पोलिसांना आणि तिथल्या आपल्या सैनिकी यंत्रणेला सहकार्य तिथल्या स्थानिकांचं मिळालं पाहिजे, ते स्थानिकांचं मिळत नाही. उलट पक्षी त्या ठिकाणी मी व्यक्तिगत अनेकदा त्या ठिकाणी गेलो आहे, तर त्या ठिकाणची स्थिती अशी आहे की त्यांचा पोलिसांविषयी आणि सैनिकांविषयी राग आहे अनेक स्थानिकांचा. त्याची वेगवेगळी कारणं आहेत, पण कुठेतरी ते सामंजस्य निर्माण होऊन अशा प्रकारची पाळंमुळं आपल्याला शोधून काढावी लागतील. आणि राहिला प्रश्न मगाशी चर्चेमध्ये निघाला, आताही निघाला आणि जे सोशल मीडियावर पाहतो आहे, देशातले 130 कोटी लोक हे प्रचंड ज्याला राग म्हणतो, चीड आलेली आहे सगळ्या देशवासियांना. आणि ज्या पद्धतीने मोदीजींची काम करण्याची शैली आहे, पद्धत आहे, अशी तारीख वेळ काही सांगितली जात नाही, पण या पूर्ण हल्ल्याला तोडीस तोड उत्तर हे मोदीजी निश्चितपणे देतील अशी पूर्ण देशवासियांना अपेक्षा आहे आणि ते दिलं जाईल. आणि त्या बाबतीमध्ये असं ठोस न सांगता आपण अरुण जेटलींचं विधान पाहिलं, राजनाथ सिंग यांचं विधान पाहिलं किंवा मोदीजींचं पण ट्विटरवर त्यांनी जे काही म्हटलं ते पाहिलं, तर त्याच्यावर लक्षात येतं की हा हल्ला, हे जे 44 जवानांची शहीद झालेले आहेत, हे काही आपण एवढ्यावरच थांबणार नाही. ज्या देशाने केलं त्या देशाला याचं चोख उत्तर मिळेल, निश्चितपणे मिळेल. पण इथून पुढे अशा प्रकारचे हल्ले होऊ नयेत याच्यासाठी देखील एक चोख यंत्रणा उभं राहणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी सरकार प्रयत्न करते. सरकार प्रयत्न करणार आणि अर्थात आजच्या बैठकीत हे प्रयत्न काय नेमके समोर येतात ते बघावं लागेल. ते काय लगेच देशाला कळणार नाहीये, कारवाई झाल्यानंतरच ते सगळं कळणार आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, त्यानंतर इतर मान्यवरांकडे देखील जाणार आहे. अगदी घेऊया छोटासा ब्रेक.